हॅलो गाईज, कसे आहात? मस्त मजेत ना? तर मी पण मजेतच आहे. तर आज आपण बनवणार आहे पनीर घोटाळा. त्याच्यासाठी मी घेतलं बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं, मसाला, इकडे बटर आणि तेल आणि हे पनीर. तर चला आपण स्टार्ट करूया. आता मी कढई तापायला ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये बटर टाकून घेऊया. कढई मस्त गरम झाली आहे. त्याच्यामध्ये बटर टाकून घेऊया आपण थोडंसं, जास्त नाही. आणि लगेच तेल टाकूया, कारण कढई पातळ आहे ना, त्याच्यामुळे लगेच गरम होते. बटर वितळलं की लगेच जिरे टाकूया आपण. कढीपत्ता टाकते. आता कांदा टाकून घेते. बारीक चिरलाय, जेवढं बारीक होईल तेवढं कापायचं. मस्त ब्राऊन करून घ्यायचं जरा. मस्त सुगंध सुटलाय बटर टाकल्यामुळे. मस्त ब्राऊन करून घ्यायचंय त्याला. आपला कांदा मस्त ब्राऊन झालाय. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. आणि मस्त नरम होईपर्यंत थोडेस आपण वाफेवर शिजवून घेऊया. एक वाफ काढूया. आता झाले 2 मिनिटं, बघूया. मसाले टाकूया. मी मसाला लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि पावभाजी मसाला एवढंच घेतले. आणि गरम मसाला घेतला. थोडीशी कोथिंबीर टाकूया. नंतर परत टाकायची आपल्याला. पाणी टाकते शिजण्यासाठी. कांदा टोमॅटो नरम झाला पाहिजे ना चांगला, त्याच्यासाठी. त्याला एक उकळी काढून घेऊया. 5 मिनिटं झाले. 5 मिनिटं तर बघूया. मस्त कांदा टोमॅटो नरम झालाय, शिजलाय चांगला. आता एक किसलेलं पनीर त्याच्यामध्ये टाकूया. फिरवून घेऊया हलक्या. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण, जास्त नाही, थोडंसं. चपाती सोबत, पावासोबत खाता येईल असं पातळ.
कसुरी मेथी आहे, थोडीशी कुस्करून अशी टाकून द्यायची, जास्त नाही टाकायची, थोडीशी. आणि कोथिंबीर. आता 10 मिनिटं त्याला आपण वाफ काढून घेऊया. आता आपण बघूया फोडणी. बघा कशी झाली भाजी मस्त. आपण पावासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकतो. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली भाजी. मस्त एक नंबर भाजी झाली आहे. नक्की मला सांगा. टाटा बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.